हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ॲडमिशन घेताना जर ॲडमिशन आपल्याला सेकंड राऊंडसाठी घ्यायचं असेल किंवा थर्ड राऊंडसाठी घ्यायचं असेल तर काय प्रोसिजर आहे, किंवा त्याच राऊंडमध्ये आपल्याला जर कॉलेज ते कन्फर्म करायचं असेल तरी पण काय प्रोसिजर आहे, किंवा आपण जर कॉलेज जॉईन केलेलं नसेल फर्स्ट राऊंडला तर आपल्याला सेकंड राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागते का, किंवा चॉईस नवीन फिलिंग करावी लागते का, हे सर्व या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर सपोज आज अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे. अलॉटमेंट लिस्टनुसार आपल्याला कॉलेज प्रिस्क्राईब झालेलं असेल किंवा नसणार, अलॉट झालेला असेल किंवा नसणार. तर सपोज आपण कन्सिडर करूया की एक कॉलेज आपल्याला अलॉट झालेलं आहे, तर 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. सपोज तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि तुम्हाला ते कॉलेज आवडलेलं आहे तर ते तुम्ही कॉलेज रिटेन करू शकता. किंवा जर ते कॉलेज नाही आवडलेलं आहे आणि तुम्हाला सेकंड राऊंडसाठी प्रोसीड करायचं असेल तर तुम्ही कॉलेज रिटेन करू नका. आणि जर तुम्ही कॉलेज जॉईनच केलेलं नाही तर ते ॲटोमॅटिकली ते तुम्ही सेकंड राऊंडसाठी इलिजिबल होत असता. फक्त तुम्हाला सेकंड राऊंडसाठी न्यू चॉईस फिलिंग करणं आवश्यक आहे. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर ज्यांना सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना प्रत्येकाला चॉईस फिलिंग ही कंपल्सरी आहे. प्रत्येक राऊंडच्या वेळेस चॉईस फिलिंग कंपल्सरी आहे. ते थर्ड राऊंडला पण एलिजिबल आहे आणि कॅप राऊंडसाठी पण एलिजिबल आहे. त्यानंतर आपण बघूया सेकंड राऊंडमध्ये ज्या सीट्स येतात त्या नेमक्या कुठून येत असतात. तर त्या सीट्स जे नॉन जॉईनिंग झालेले स्टुडंट आहे, ज्यांनी ॲडमिशन कॅन्सल केलेलं आहे, ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेलं नाही, किंवा जे काही फर्स्ट राऊंडमधून सेकंड राऊंडमध्ये अपग्रेड झालेले आहेत, अशा सर्व सीट्स सेकंड राऊंडसाठी अवेलेबल होत असतात. त्याच्यानंतर बघूया आपण सेकंड राऊंडच्या सीट्ससाठी कोण कोण इलिजिबल असतं. ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरले नाही असे पण इलिजिबल असतात, किंवा ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये चॉईस अवेलेबल झालेली नाही असे पण काही स्टुडंट असतात की ज्यांना सेकंड चॉईस अवेलेबल होऊ शकतात, किंवा ज्यांचं फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन प्रोसिजर्समध्ये काही प्रॉब्लेम आलेला असेल, एखादा डॉक्युमेंट जर अवेलेबल नसेल तर ते सेकंड राऊंडमध्ये एलिजिबल होतात आणि तेव्हा ते डॉक्युमेंट अवेलेबल झाल्याच्यानंतर सेकंड राऊंडमध्ये ते ॲडमिशन घेऊ शकतात. किंवा ज्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये सीट जॉईनच केलेली नाही, किंवा ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, रिटेन्शन फॉर्म पण दिलेला आहे फर्स्ट राऊंडमध्ये, आणि जो 4-5 दिवसाचा जो टाईम पिरियड असतो त्यामध्ये जर त्यांनी रिझाईन केलं, म्हणजे ॲडमिशन घेऊन जर कॅन्सल केलं तर ते सेकंड राऊंडसाठी इलिजिबल होत असतात. तर यामध्ये आपण बघितलं की कोण कोण स्टुडंट्स सेकंड राऊंडसाठी इलिजिबल आहेत. त्याच्यानंतर बघूया राऊंड 2चे काही रूल्स आहेत. तर मेन रूल्स काय आहेत तेच थर्ड राऊंडसाठी कॅप राऊंडसाठी पण एलिजिबल आहेत. तर प्रत्येक राऊंडच्या वेळेस चॉईस फिलिंग करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर जर राऊंड 2मध्ये अपग्रेड झालं तर पहिल्या राऊंडची सीट जी मिळालेली आहे ती आपल्याला कधीच रिटर्नमध्ये भेटू शकणार नाही. ती सीट दुसऱ्याला दिली जाईल. जर अपग्रेड नाही झालं तर ती सीट आपल्याला फर्स्ट राऊंडची तशीच राहते. मे बी चान्सेस असू शकतात की थर्ड राऊंडमध्ये आपल्याला दुसरी सीट भेटू शकते आणि तिथं आपण ॲडमिशन घेऊ. जर नाही भेटली तर ती सीट आपल्याला कन्फर्म करावी लागते. कॅप राऊंडपर्यंत आपण वेट करू शकतो. आणि जर सेकंड राऊंडमध्ये जर आपल्याला ती सीट आवडली तर ते स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकता आणि आपण ॲडमिशन कन्फर्म करू शकता. एकदा स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला की तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर पडणार आणि ते तुमचं कॉलेज फायनली कन्फर्म होऊन जाईल. आणि जर थर्ड राऊंडसाठी जायचं असेल सेम प्रोसिजर आहे. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू नका. हीच प्रोसिजर थर्ड राऊंडसाठी पण आहे आणि कॅप राऊंडसाठी पण आहे. तर इम्पॉर्टंट ॲडवाईस हाच आहे की स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरताना तुम्ही विचार करून बघा, कॉलेज, सिटी, कॉलेजची रँकिंग, आपण जे वरी प्रेफरन्स दिलेले आहेत त्यात आपला नंबर लागू शकतो नाही लागू शकतो, आणि बाकीच्या गोष्टी या पर्सनली तुमच्या लेवलला मॅटर करतात. त्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा की नाही हा महत्त्वाचा डिसिजन राहील. हा महत्त्वाचा डिसिजन तुम्ही घेतला पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.